हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 9 आर्थिक क्रिया या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे वेगळा घटक ओळखा. तर यातील पहिले घटक दिलेले आहेत शेती, खाणकाम, कारखाना आणि मासेमारी. तर यातील वेगळा घटक कोणता आहे तर कारखाना. लक्षात घ्यायचंय कारण काय आहे तर कारखाना ही द्वितीयक आर्थिक क्रिया आहे आणि उरलेले सर्व प्राथमिक व्यवसाय आहेत. त्यानंतर पाहूया पुढील घटक. आरोग्य, दुग्धजन्य पदार्थ, वस्त्र उद्योग, कागद निर्मिती. तर या ठिकाणी वेगळा घटक कोणता असणार आहे तर आरोग्य. लक्षात घ्यायचं आहे की आरोग्य ही तृतीयक आर्थिक क्रिया आहे म्हणजे सेवा आहे, तर उरलेले सर्व द्वितीयक व्यवसाय आहेत म्हणजे उद्योग आहेत. त्यानंतर पाहूया पुढील घटक. पशुपालन, बँक, वाहतूक आणि शिक्षण. तर या ठिकाणी वेगळा घटक असणार आहे पशुपालन. लक्षात घ्यायचं आहे की पशुपालन ही प्राथमिक आर्थिक क्रिया आहे आणि उरलेले सर्व तृतीयक सेवा म्हणजे आर्थिक क्रिया आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न आ दिलेला आहे अचूक पर्याय निवडून लिहा. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहिलं विधान दिलेलं आहे खालीलपैकी कोणते उदाहरण द्वितीयक आर्थिक क्रियेशी संबंधित आहे. पर्याय अ आहे ऊसापासून साखर तयार करणे. पर्याय ब आहे फळे गोळा करणे. पर्याय क आहे बँकेत नोकरी करणे. पर्याय ड आहे पशुपालन करणे. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय अ, ऊसापासून साखर तयार करणे. त्यानंतर पाहूया दुसरं विधान. कोणत्या आर्थिक क्रियांना सेवा क्षेत्र असेही म्हटले जाते. तर पर्याय अ आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. पर्याय ब आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. पर्याय क आहे तृतीयक आर्थिक क्रिया आणि पर्याय ड आहे वरील सर्व पर्याय बरोबर. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क, तृतीयक आर्थिक क्रिया. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न ई दिलेला आहे फरक स्पष्ट करा. कशात करायचं आहे तर प्राथमिक आर्थिक क्रिया व द्वितीयक आर्थिक क्रिया. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण बॉक्स तयार केलेले आहेत. सर्वात आधी प्राथमिक आर्थिक क्रिया दिलेले, त्यानंतर द्वितीयक आर्थिक क्रिया. बघा, लक्षात घ्यायचं आहे प्राथमिक आर्थिक क्रियेत या क्रिया थेट निसर्गावर अवलंबून असतात, तर द्वितीयक आर्थिक क्रिया या क्रियांमध्ये निसर्गातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये यात निसर्गातून कच्चा माल मिळवला जातो, तर द्वितीयक आर्थिक क्रियांमध्ये यात कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये उदाहरणार्थ शेती, मासेमारी, खाणकाम, पशुपालन हे येत असतात, तर द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये साखरेचे उत्पादन, कापड उद्योग आणि यंत्रनिर्मिती यांचा समावेश होत असतो. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे कापड उद्योग आणि वाहतूक सेवा. तर यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर लक्षात घ्या, कापड उद्योग मध्ये हा द्वितीयक आर्थिक व्यवसाय आहे आणि वाहतूक सेवा हे तृतीयक आर्थिक क्रिया आहे म्हणजे सेवा क्षेत्र आहे. त्यानंतर कापड उद्योग मध्ये यात कापसावर प्रक्रिया करून कापड म्हणजे पक्का माल तयार केला जातो. वाहतूक सेवा यात वस्तू किंवा माणसांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली जात असते. त्यानंतर मित्रांनो, कापड उद्योग यातून प्रत्यक्ष वस्तूचे उत्पादन होते, तर वाहतूक सेवा यातून कोणतेही उत्पादन होत नाही, तर सेवेची पुरवठ्यासाठी मदत होते. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न ई दिलेला आहे भौगोलिक कारणे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे ग्रामीण भागात प्राथमिक आर्थिक क्रिया मोठ्या प्रमाणावर आढळतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचं कारण असणार आहे ग्रामीण भागात जमीन, जलसाठे आणि जंगले यांसारखी नैसर्गिक संसाधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच ग्रामीण लोकसंख्येचे जीवन आणि उपजीविका थेट निसर्गाशी जोडलेली असल्याने तेथे शेती, मासेमारी, पशुपालन यांसारख्या प्राथमिक क्रिया मोठ्या प्रमाणावर चालत असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्राथमिक व द्वितीयक आर्थिक क्रियांना तृतीयक आर्थिक क्रिया पूरक असतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचं कारण असणार आहे प्राथमिक क्षेत्रात तयार झालेला कच्चा माल उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी आणि द्वितीय क्षेत्रात तयार झालेला पक्का माल ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक, व्यापारी, संस्था, बँक, संदेशवहन यांसारख्या सेवांची म्हणजे तृतीय क्रियांची गरज असते.
या सेवांशिवाय उत्पादन आणि वितरण शक्य होत नाही, म्हणून त्या पूरक असतात. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, भारत विकसनशील देश आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं कारण येणार आहे, भारतात आजही बहुतांश लोकसंख्या प्राथमिक आर्थिक क्रियांवर म्हणजे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. देशामध्ये औद्योगिक विकास आणि सेवा क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे, परंतु विकसित देशांच्या तुलनेत दरडोई उत्पन्न आणि पायाभूत सुविधांचा विकास प्रक्रिया अजूनही प्रगतीपथावर आहे. त्यानंतर पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न ऊ दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो आपण पूर्ण करूया. तर बघा प्राथमिक आर्थिक क्रिया मासेमारी, तर द्वितीयक आर्थिक क्रिया मासळी खत, आणि दुसरा आहे डबाबंद मासे म्हणजे फिश कॅनिंग. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया आहेत निर्यात आणि वाहतूक सेवा म्हणजे विक्री. त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रिया आहे फुलशेती. त्यानंतर द्वितीयक आर्थिक क्रिया आहेत, पहिला आहे सुगंधित द्रव्ये म्हणजे अत्तर निर्मिती, दुसरा आहे सुके ताजे पुष्पगुच्छ प्रक्रिया. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया आहे घाऊक व किरकोळ विक्री. त्यानंतर दुसरा आहे वाहतूक आणि निर्यात. पुढील प्राथमिक क्रिया आहे लोह खनिजे. द्वितीयक आर्थिक क्रिया आहे पोलाद म्हणजे लोखंड निर्मिती आणि यंत्रसामग्री निर्मिती. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया आहे, पहिला आहे व्यापार, दुसरा आहे वाहतूक सेवा. आलं लक्षात? या पद्धतीने तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न ऊ दिलेला आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरातील वस्तू कोणत्या देशात किंवा भारतातील कोणत्या राज्यात तयार झाल्या आहेत, उदाहरणासह उत्तर द्या. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सर्वात आधी मोबाईल किंवा टीव्ही. तर लक्षात घ्या, चीन किंवा दक्षिण कोरिया किंवा भारतातील तमिळनाडू किंवा महाराष्ट्र राज्यातून या तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यानंतर कापड किंवा कपडे, तर गुजरात आणि महाराष्ट्र. मसाले व चहा केरळ, आसाम आणि महाराष्ट्र. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तुमच्या परिसरातील आर्थिक क्रियांच्या स्वरूपात काळानुरूप झालेले बदल. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पूर्वीचे स्वरूप. लक्षात घेऊया पहिले. पूर्वी लोक प्रामुख्याने पारंपरिक शेती, पशुपालन किंवा लहान हातकाम उद्योगांवर अवलंबून होते आणि व्यवहारासाठी रोख पैशांचा वापर करत असे. यानंतर सध्याचे स्वरूप पाहूया. आता शेतीत आधुनिक तंत्रज्ञान व यंत्राचा वापर वाढला आहे. तसेच दुकाने, बँकिंग, ऑनलाईन सेवा, वाहतूक आणि डिजिटल व्यवहार म्हणजे UPI यांसारखे तृतीयक सेवा आर्थिक क्रियांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चला बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा आर्थिक क्रिया या प्रकरणाचा स्वाध्याय होता, तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.